अगं इकडे तमाशा चालू आहे, तमाशा पाहायला जायचे काय? खडाखडी पाहायला जायचं. खडाखडी पाहायला जायचे काय? तर जाऊ.
भक्त झाले झाले खऱ्या दुय्यमीला सुरुवात झाली. झाली. शाहीर साहेब आर्यनजी म्हणतात काय एक ना दोन भारावर चिठ्ठी आहे. काय बाप हो, तुमच्या चरणी माझं डोकं काय सांगावे. शाहीर साहेबांनी जसा मला प्रश्न विचारला का श्रीरामाचा जन्म कोणत्या हेतूने झाला, तर त्याचं कारण सांगितलं. काही एका कारणासाठी होऊ शकते का, होऊ शकते का, असे अनेक कारण आहेत आणि त्याच्यातलं मी 2-3 कारण सांगितलं. पुन्हा शाहीर साहेबांना मी प्रश्न विचारलो की असा कोणता भक्त झाला, असा कोणता भक्त झाला की त्या गणेशजीच्या भक्ताला एका ऋषीने श्राप दिलं आणि श्राप दिल्यानंतर तो आपल्या गुरुला शरण गेला. गुरुने त्याची मनोकामना पूर्ण केली, एका तलावामध्ये आंघोळ करायला सांगितली. तर त्या तलावातून निघाल्यानंतर त्याच्यावर डोळे येऊ लागले. काय सांगितल्या, बल्लाळ भक्त कुठे होता, सोमवारवाड्यात तर नव्हता बल्लाळ. सोमवारवाड्यात तपस्या करायला गेलता का हा, बल्लाळ भक्त म्हणतात का नाही. वा रे वा, काय सांगता हो शाहीर साहेब. उलट बोलत्या, एक नजर बाहेरावर चिंत्या. तुम्हीच म्हणाले ना, म्हणाले का नाही, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता तदा त्वमसृजात्मा अभिथानं धर्मस्य. ज्यावेळी धर्मावर संकट येईल त्यावेळी परमेश्वर कधी कोणत्या ना कोणत्या रूपात जन्म घेईल. अगदी बरोबर. वाह रे वाह, इसलिए मेरा कहना क्या है, क्या है आपने बुलाया और हम चले आए, आपने बुलाया और हम चले आए है और शायर मुकेश का सभी के चरणों में नमस्कार है. तर माय बापू, आपण इथे आलात तर आता चेहरा ठेवा हसरा. घरचे असतील काही प्रॉब्लेम बाबा, थोड्या वेळासाठी विसरा. अरे कधी ना कधी होती तुमच्या पूर्ण इच्छा. आज माझ्याकडून, माझ्या संतांकडून या नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या आणि मंडईच्या हार्दिक शुभेच्छा. शाहीर साहेब नाही जमला हो, बल्लाळ नावाचा भक्त सांगून राहिल्या. अरे बल्लाळ भक्ताची कथा तुम्हीच सांगितली की कोणत्या भक्तावर चिरे आले, त्याने नदीत आंघोळ केल्यानंतर त्याला डोळे कोणत्या शास्त्रात लिहिला का दाखव गणेश पुराण. अरे वा, पुन्हा सांगून राहिल्या. काय म्हणतात, विनायक गणेश ब्राह्मणाच्या रूपात आले. अरे मी विचारतो कारण तुम्ही सांगते काय. मग सांग म्हणते कोणत्या भक्त्या होत बाबा रे. शाहीर साहेबांना जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली त्याने आपली भक्ती केली, गणेशची वंदना केली. त्याचप्रमाणे मी सांगितलं की मी या ठिकाणी गायन करत अशी की माझी कीर्तन भक्ती ऐकून राहिल्या ती श्रवण भक्ती. बापरे, कोणीकडे होते पान होत का परसाचे पान होची साहेब, ऐसा नहीं होता मेरे परवदिगार दोस्त, ऐसा नहीं होता. प्रयत्न करा, मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो मगर रास्ते हमेशा नीचे होते हैं, मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो मगर रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. हौसले अगर बुलंद हो तो बड़े से बड़े मौका भी पीछे होते हैं. नैयों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों को पार करने वाला इस जहां में जगमगाते हैं. जगमगाते हैं. लहरों को पार करने वाला इस जहां में जगमगाता है. अरे कश्तियां तो उनकी डूबती है जिनके ईमान जगमगाते हैं. वाह रे वाह. आणि म्हणते पाहतो का म्हणते तुझी वाली गुरु की माझी गुरु हो मी तुला दाखवतो. आणि म्हणते पुरा सांगायला पाहिजे. मग आता का सांगितला, आता गाण्यात का सांगितला, शेषाच्या नागावर धरती होती कडे विज्ञानाला हो नाही का सांगितलं, कर्माचे गोटे. वाह रे वा. अरम नाही तर करम ना, देव नाही तर धरम. मुंबई आया बघिया पीछे से आया हत्या. मोठी सवय म्हणलं तर पहिलं धरून
इसलिए कहना है तर शाहीर साहेबांना गाण्यामध्ये प्रश्न विचारणा केला तर तो कोणत्या पद्धतीने केली सांगतो गड्या आपण माझ्याकडे ऐका अरे चुड़ियों पे नाम हमरा सैयों पे नाम हमरा जिंदगी तमाम बा शरद पूरा के बोले मनवाई गोदा गोदा खाली खाई गोदरवाजे खायच्या गोदा आणल्यावर गोदा गोदा खाली खाई गोदरवाजे गोरे हाथों को पुराण सांगायला लागला काय पुराण शाहीर साहेब पुराण सांगितलं नाही पुरा तुम्हाला पटल्या पाहिजे म्हणून ती कथा सांगितली की तो भक्त कोण तो गुरु कोण काही पुराण सांगितलं का जी अरे कोणत्या उदाहरण पटवून देण्यासाठी काहीतरी उदाहरण द्यावं लागते एखादी गोष्ट आणि कोणी कोणीला पुन्हा म्हणतात काय म्हणतात भलत्याच ठिकाणी लाट ठेवलो होतं का वेळ आली का नाही आली का पहिल्या मध्ये हो तुम्ही भलत्या ठिकाणी लाट ठेवा मग मी ते लाट उचलून धरलो का नाही मग का करी याचा खरं नाही हो मग नको म्हणजे आणि म्हणून इसलिए मेरा कहना क्या है अरे बाबा मातीमध्ये पडला असेल तरी तो चमकून दिसतो हिरा मातीमध्ये पडला असेल तरी तो चमकून दिसतो हिरा आणि खोट्याचाही बाजारात तो उठून दिसतो खरा सुई चाराला धारण करून शायरी डोक्यात भरा शायरी काही अशी तशी नव्हे शायरी आहे ज्ञानाचा धरा ज्ञानाचा धरा प्राशन करून जीवनात करा कल्याण होईल तुमचं असं नावलौकिक जगात करा बापरे उचलली जीव लावलं टाळ्याला काही बोलण्यात होते का इसल्या काही नाही पहिला राऊंडचा गाणं कसा भगव्याच ठिकाणी लाट हे लाट सांगतो ना थांबा समोरच्या राऊंडला तुम्हाला शायरी जैसे ज्ञान हम भी लड़ेंगे वैसे दोनों मिलके शान से बात न करना कभी अभिमान की है राजी शायर गुरु शायर गुरु ज्ञान की आज होगी पैसा असं होईल का जी देखो जी दुनिया वालों ये जमाना है कैसा देखो जी दुनिया वाला ये जमाना है कैसा खून करो या बलात्कार मगर पाप का बाप है पैसा चांगल्या चांगल्याला खरीदून टाकलं हो कारण पाप का बाप है पैसा
आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, काय? हकीकत की बात करता हूँ ख्वाब मैं देखता नहीं हकीकत की बात करता हूँ ख्वाब मैं देखता नहीं नहीं सही गलत की करता हूँ पहचान फालतू की मैं देखता नहीं असं होते का उचललं लाट भलत्याच ठिकाणी ठेवतो आणि मी जरी लाटच धरून ठेवलं तर कुठे ठेवा लाट धरून ठेवलं ना काही केलं म्हणजे बरं नव मग कोणीकडे जाईल ताल नाही ताल कोणीकडे जाईल अरे वा तुला म्हणता एक करा या जीवाचा म्हणते शाहीर साहेबांना आता तुम्ही सांगा माय बाप हो जीवाचा दोन प्रश्न विचारला शाहीर साहेबानं शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे म्हणतात मग शेष कळला का नाही शेष कळला का अरे पाहे प्रसादाची वाट या ताट शेष म्हणजे बाकी नाही बाबा बाकी म्हणजे शून्य ते म्हणतात नाही आताही पोकळ बाहेरही पोकळ अरे अकार उकार ओंकाराच्या देठी शून्याच्या शेवटी रूप होते ऐसे चारही शून्य पाहिले ना डोळ्याची कळा सांगतो शायरी संतागरी पुराण अरे शास्त्र पुराणाची शायरी तुमच्या वस्तादानं केली श्रीराम शाहीरनं केली का नाही केली मग अशी म्हणलं ना तुम्ही मैं ऊस को मानता हूँ सांगत आता का बोलूया तोंडानं तुमच्या तुम्हालाच लक्षला अरे बोलताना विचार करा आणि बोलून विचारात पडावतो नाही शाहीर साहेब इसलिए कहता हूँ मैं आपको ज्ञान बताने के लिए हम घर से कुछ निकलाते हैं आपको कुछ बताने के लिए हम घर से कुछ निकलाते हैं लेकिन देखकर आपका नेक रवैया ऐसे ही कुछ सीख जाते हैं किसमें कौन से गुण ये देखकर आप ही हमें ऊंचा उठाते हैं अगर आपको हमने अज्ञानी समझने की भूल की तो आप ही हमें नीचे बिठाते हैं मगाशी सांगितलं गं वडील अंबादासजी श्रीराम शाहीर यांच्याकडून पण माझा गुरु मला सोडून केव्हाच चालला गेला तुमच्यासारख्याची पुण्य म्हणून तुमच्यातलाच अनुभव घेतो आणि दुसऱ्या स्टेजवर सांगतो हो मला माझा गुरु मला केव्हाचा सोडून गेला सद्गुरु माऊलीची पुण्य आहे म्हणून थोडाफार यांच्यासारखा विद्वान नाही आणि मलाही आशा होती की पहिला राऊंड भाऊचा या एवढ्या ज्ञानाच्या सागरातून मोठावर पाणी जर घेतलं तर कमी होईल का नहीं होईल का नहीं अरे वाह ऐसा नहीं होता मेरे परवरदिगार को इसलिए मेरा क्या कहना है आणि ते सर्व लुटून आपल्या बायकोला देत होता नारदाला विचार पडला नारदाने कडी लावली नारदाची ऐकून माझ्या घरी गेला ऐकूला म्हणतो हे सगळं मी एवढा मर्डर करतो हे करतो एवढा काम करतो याची वाटेकरी होशी तुम्ही ना भरीत नाही का हाच उत्तर मिळाला आणि म्हणून मला म्हणायचं आहे मगाशी शाहीर साहेब सांगून गेले माणसांनी माणसाची माणसासारखे वागावं माणूस किती तर अंगुली नावाचा टाकू माणूस होता का कापायचा मार गळ्यात टाकत होता गौतम बुद्धाकडे जाता बरोबर बुद्धाने त्याला प्रश्न पडला अरे अंगुली मार तू पानं सोडून वगैरे झाडाची तो
क्षणाचा विचार न करता अंगणवाराने आणले आणि त्या बुद्धाच्या हाती दिल्यानंतर बुद्ध म्हणते जसे तोडला जोडून दे. हे तुटलेले पाण्यात जोडते का व जुळतेत का नाही फक्त ताकद म्हणाले अरे रे, जे जुळत नसते ते तोडायचे नसते रे दिसले रे काय नाही. ज्ञानी ऐकतो बरं म्हणतो मुकेश शाहीरची गुरु किल्ली बापरे दाखवलं त्या गुरु किती गुरु किल्ली गुरु किल्ली नाही शाहीर नागदेव साहेब माझा गुरु किल्ला आहे. कोणती तुम्हाला दाखवतो ना गुरु किल्ला दाखवा हो. किल्ला. अरे गुरु किल्ली म्हणजे लाल आहे माझ्याजवळ साठा म्हणून म्हणलं गुरु किल्ला. गुरु किल्ला दाखवा तर नाही वाटला नाही हो असं वाटत होतं की तो हुशार बायको असते. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे करणाची शायरी गुरु क्या आज हो की म्हणून म्हणतो शाहीर साहेब अरे अर्थाविन पोती आणि नाकाविन मोती घालू नये. नाही ज्याचा अर्थ समजत नसेल ना तो वाचण्यात काही फायदा नाही. तुम्ही शेष म्हणत्या शेष तर वैदिक शास्त्रानुसार शेष म्हणजे राहू आणि केतू. शेष म्हणजे हे धरती कशावर आहे सुख आणि दुःखाच्या टोकावरती आहे का नाही सुख आणि दुःख त्याचाच नाव होता शेष. पुन्हा अगर वैज्ञानिक नुसार म्हणत असेल विज्ञानानुसार तर या पोकळीमध्ये आकाशगंगा आहे. आकाशगंगा आहे सर्पाकृतीची. अगदी बराबर बोलले त्या आकाशगंगा आहे सर्पाकृतीची तिच्या टोकावर हे धरती आहे. म्हणून आमच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये म्हटलं गेलेलं आहे कदाचित विज्ञानाच्या भाषेत म्हटलं गेलेलं काही धरती शेषाच्या टोक्यावर आहे टोकावर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं वैदिक याच्यात राहू आणि केतू म्हणजे आणि सुख आणि दुःखाच्या टोकावर. आणि अण्णाभाऊ साठे नाही म्हटलं की जी धरती आहे आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या मजुराच्या हातावरती आहे तेही खरंच हो. आणि तुम्ही म्हणते सांगा बरं असं सांगा बरं कसं तर हे सांगितलं तुम्हाला तिचं नाव आहे आकाशगंगा हेकडी वाकडी सर्पाकृतीची आहे आणि त्या टोकावर ही धरती आहे. हा आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं माझ्या लक्ष असू द्या. काय म्हणतात माय बंधू माय बाप हो शाहीर साहेबाचं म्हणणं आहे
की गणेशजीच्या मस्तकावर चंद्र आहे. मग चंद्र आणि सूर्य तो काय भाऊ? चंद्र आणि सूर्य तो काय भाऊ? तर मग सूर्य काव नसे का तुमच्या आता का बोलूया तोंडानं? तुमच्या डोका तर नाही फिरला? या तमाशाच्या स्टेजवर तुम्ही दोघे भाऊ आहात. आर्यन शायरी करते ना सेकंड भाऊ नक्कलकार करते. तुम्ही का करून राहिल्या? आणि तुमचा भाऊ डेकोरेशन वाजवते तो काव नाही झाला शाहीर? असं राहते का? नाही. आम्ही माझ्या वडिलाच्या पोटी दोघं भाऊ. मी शाहीर बनवून माझ्या भावाला भजन नाही जमत. असं होईल का? नाही. अरे वा. दशरथ राजाच्या पोटी जे 4 पोरं झाले होते ते रामासारखे झाले असते तसं काय राहिला असता? कुणीकडे तुमची बुद्धी की येते कधी कधी तुमच्या बुद्धीच्या. आणि म्हणून शाहीर साहेब वैसा नाही होता. इसलिए मला कहिलं क्या है? दिसतं तसा नसतं म्हणून जग फसतं. दिसतं तसा नसतं म्हणून जग फसतं. सत्यासाठी भांडण 4 चौघातही मस्त. आणि ज्याच्या डोळ्यातच कावीळ असते ना त्याला सर्व पिवळं पिवळं दिसत. दिसतं ना? दिसतं का नाही? कहना है कि समय के साथ चलना सीखो, समय के पहले कुछ नहीं मिलता. नहीं मिलता. समय के साथ चलना सीखो, समय के पहले कुछ नहीं मिलता. नहीं. बिन किसी के हिलाने से पेट का पत्ता भी नहीं हिलता. नहीं मिलता. अरे समय अगर अच्छा रहा तो भिखारी भी मंगलवेश होता है. समय ने अगर साथ छोड़ दी तो अमीर से अमीर भी रोता है. मेरा कहना है आर्यन जी जरा सुनिए ना तेरे साहब. बताइए. त्या ठिकाणी ठेवलं म्हणजे म्हणते तारीफ चाहे जितनी कर लो किंतु अपमान जरा सोच समझ के करना. तारीफ चाहे जितनी कर लो लेकिन अपमान सोच समझ के करना. मोटा अगर बदला लेने का ना तो फिर मुश्किल हो जाएगा ठहरना. अपमान और रूल है जो हर कोई ब्याज सहित चुकाता है. अपमान और रूल है जो हर कोई ब्याज सहित चुकाता है. आगे पीछे देखो ताकत से झुकाता है. मग नको म्हणजे तू माझी शायरी तशी आहे का? शायरी संता घरी तमाशा अरे जो निभान असं कोईसा वादा नहीं करता. जो निभान असं कोईसा वादा नहीं करता. मैं बात अपने औकात से कभी ज्यादा नहीं करता. भले ही तमन्ना हो मेरी आसमान छूने की किसी को बेवजह गिराने का इरादा नहीं रखता. काय बोलते हो शाहीर सर? असं होते का? इसलिए मेरा सवाल सुनिएगा. सुनो और ये जिस सवाल है मेरा, सुनो और ये जिस सवाल है मेरा, ऐसा कौन नींद से जागा? आग लगी गजब की मन को तो क्या ईश्वर से उसने मांगा. गोदड़ी सारी जल गई, हाथ में बच गया धागा. घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा. कहा का घर कौन है वो कहा था उसको जाना. मेरे सवाल का जवाब आ रहे जब सही सही बतलाना. अजून एक वेळेस सांगा, समजलं नसेल डबल सांगा. सुनो ये जिस सवाल है मेरा, ऐसा कौन नींद से जागा. आग लगी गजब की मन को क्या ईश्वर से उसने मांगा.
तो फिर गोदड़ी सारी जल गई, हाथों में बच गया धागा, घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा। कहा था घर, कौन है वो, कहा था उसको जाना, मेरे सवाल का जवाब आए जब सही सही बतलाना। बताना ज्ञानाचं सागर, हे पूर्ण महासागरातून लोटभर पाणी घेतलं कमी होणार नाही। विद्वान शाहीर आहेत नागदेवेजी, सांगते भरपूर पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे। असो काही पुण्य आहे। चला काय म्हणायचं शायरी ऐसी करना या कोई न दे गाली, शायरी ऐसी करना या कोई न दे गाली। अगर मजा आई शायरी में तो सारे लोग बताएंगे बात शायरी में आई यहाँ से कोई ना जाए खाली, कीमत हो जाएगी तुम्हारी असल में तो कोई ना कहेगा बेवाली, कोई ना कहेगा जाली, तुम्हाला कोणी नकली म्हणणार नाही। शाहीर आर्यांची शायरी ओरिजिनल आहे असं सर्वांचं तोंडून निघेल। आणि म्हणून मला म्हणायचं आहे ऐशी करण्याची शायरी गुरु चुकीचा विचार आहे। अरे वो नूर को भी बेनूर बना देता है, वो नूर को भी बेनूर बना देता है, वो फकीर को भी अमीर बना देता है। वक्त की कदर करे शायर, वक्त कोयलों को भी कोई नूर बना देता है। शायरी संता करी ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की आज पहचान सच्चे विद्वान की। अशी आशा नव्हती तुमच्याकडून पहिला राऊंड तुमचा, माझ्यापेक्षा विद्वान शाहीर एवढ्याला थोर मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, विद्वान माणसाच्या पाठीवर हात आहे तुमच्या, आणि अशी आशा आणि मग मी लाभ ठेवलं म्हणजे जमला का नाही जमला का। शायरी संता घरी तमाशा निघून पुरी ऐसी करना जी शायरी गुरु ज्ञान की आज होगी पहचान सच्चे विद्वान की। शायरी संता घरी कसं काय ऐका उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की शायरी संता घरी तमाशा निर्माण करू, पण त्याला सादरीकरण करता आलं पाहिजे। मी मोठेपणा सांगत नाही पण माझी शायरी तशी आहे। आणि म्हणून आहे काय म्हणायचं घोटा घोटा पाणी घोटा घोटा पाण्यात नंदी अन्नाला तर खावायची मी जसं म्हणतो तसंच घोटा
पाण्यामध्ये नंदी कोणी लागते का हो मला एक गोष्ट सांगा त्या तेवढ्या पाण्यात खरंच नदी पोहणी लागल का तो हुशार आहे खरंच नंदी कोणी नाही लागत काजी गोटा म्हणजे एवढा आणि एवढा पाणी झाला तर नंदी कोणी लागेल का काय लागल? पण अर्थ अरे मगाशीच म्हणलो की अर्थावी न पोती आणि नाकावी न मोती घालून अर्थ बरोबर आहे पण तो घोटा आपल्याला नाही कळला तो घोटा अरे औट हाताचा आहे रे घोटा औट म्हणजे 3.5 हात एवढा आणि 3.5 म्हणजे एवढा प्रत्येक मनुष्याचा देह 3.5 हात आहे गड्या तुमच्या 3.5 हात एवढा पाणी जरी झाला तर कोणताही नंदी पोहणी लागेलच एवढा उच्च माणूस असेल त्याचा 3.5 हात म्हणजे 1 पर्यंत त्याच्या मग तेवढा जरी पाणी झाला तर नंदी पोहणी लागेल का नाही लागल आणि म्हणून म्हणतो मी राधा काय घोटा घोटा पाणी हवं घोटा घोटा पाणी हवं नदी लागल पोहणी रामा देवा नदी लागल पोहणी आता सांगा तो घोटक पोहणी लागला नंदी लागला ना लागला मग आता खाऱ्या झाला जोड हा तुमच्या खाऱ्या म्हणून झाला का जोड नाही तुला हलका आहे. खरं चढतो नाही येईल का नाही खाऱ्या नाही समजला का तुला खाऱ्या चौऱ्याकडे म्हणजे मग अशीच सांगितलो 20 लक्ष येवणी पशूच्या घरी 30 लक्ष येवणी वृक्षा माझी घ्याव्या 11 लक्ष येवणी किड्या माझी आणि मानवा भितरी 84 लक्ष जीव येवणी म्हणजे चौऱ्यागड तो चौऱ्यागड वय गेली पण सोय ना आली कधी न म्हटले राव नाही बघितले याला कधीच बाबा तीर्थधाम पुरी वय चालली जाते कधीच नाही पण मुख्य शहरच्या स्टेजवरून उतरता पाय घिसकला ना गाठ घसरली आता रे देवा अरे देवा. चालताय नाही कोटी रुयाच्या भावाजीकडे जाऊ का कोटी पचविडीत जाऊ रे आला का नाही मनात देव हो जवान पण आला तरी आला का नाही लागल्यावर कशी आठवण म्हणून तर म्हणतो येते? पहिले, हा. अहो, खाऱ्या झाला जय अरे खाऱ्या झाला जय कसा आधी शर्यतीनं म्हणती रे महादेव चालले का महादेव नाही शाहिरी सत्ता घरी तमाशा निर्गुण पुरी तुम्ही उदाहरण दिले का गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण दिलं इसलिए तो कहना है क्या हंसकर जीना दस्तूर है जिंदगी का जिंदगी। लेकिन यही तो सबसे बड़ा कसूर है जिंदगी का हंसला तर तेही पाहून होत नाही लोकांना नाही क्योंकि बीते पल कभी दिल से जाते नहीं नहीं और पल भर में बिताई कभी लौट कर आती नहीं। क्या अरे म्हणून मला काय बरं
मोठ्या शाहीरची तयारी आहे दाखवा होय, तुम्हाला केलेला किल्ला दाखवतो चांगला दाखवा किल्ला गुरु किल्ला आणि मी तुमची बायको उघडून पुस्तक अभ्यास करून त्याची नाही खोलून बायका मी पाच चांगले पोरं निर्गुण बाईनच खोलू मी मुकेश शाहीर हो कारण आहे ना काहू कारण आहे सांगू काय सांगू का कारण सांगा मैं भी शायर हूँ जैसे को तैसा आता जाऊ दे बघ तिकडे चालला जात प्लॅटिंग घेवायची आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय दाता बुकेच बाके ऐशी करणाची शायरी ऐसी करणाची शायरी गुरु ज्ञान की आज होगी पटाचे गुरु